आणि आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या। रामनवमी उत्सवामध्ये साईचरणी तब्बल 4,26 लाख रुपयांचं दान। साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांची माहिती। रामनवमी उत्सवाच्या निमित्तानंच 2.5 लाखाहून अधिक साई भक्तांनी घेतलंय दर्शनाचा लाभ। संजय राऊतांचं नरकामधील स्वर्ग हे पुस्तक लवकरच बाजारात येणार। राऊतांच्या तुरुंगातल्या 100 दिवसांच्या अनुभवाबद्दल पुस्तकामध्ये लिखाण। फुले चित्रपटातल्या काही दृश्यांवर आनंद दवेंचा आक्षेप आहे। चित्रपट एकतर्फी नकोय, आनंद दवेंची मागणी। तर काही दृश्यांवर आक्षेप असल्यास विचार करून फुले चित्रपटाच्या वितरक उमेश बन्सल यांचा दवेंना फोन। बनावट कागदपत्रांद्वारे लाडक्या बहिणींच्या नावे अर्ज। मानखुर्दमधील 35 महिलांच्या नावे 20 लाखांचं कर्ज घेतल्याचं उघडकीस। आरोपीमध्ये वित्तीय कंपनीमधील 2 कर्मचाऱ्यांचाही। राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय। मुंबईमध्ये 36.2, अकोल्यामध्ये 44.2 अंश, तर शहापूरमध्ये सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। आज आणि उद्या तापमानामध्ये वाढ राहण्याचा अंदाज आहे। वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत। पंढरपूरमधल्या चाचणी यशस्वी झाल्यात। प्रत्येक वर्षी होणाऱ्या सोहळ्यात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआयचा वापर केला जाणार आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये पुणे परिमंडलाच्या महसुलामध्ये 5,137 कोटींची वाढ। वीज हानीमधील घट आणि विक्रमी वीज जोडण्यांमुळेच महावितरणला जास्तीचं महसूल। वक्फ सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी। वक्फ सुधारणा कायद्यासाठी गॅझेट प्रसिद्ध। आजपासून कायद्याची अंमलबजावणी होणार आहे।